तर रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। सामाजिक कार्यकर्ते अमित पडियार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा। 80 रक्तदात्यांनी रक्तदान करून दिल्या भरीव शुभेच्छा। धरणगुत्ती येथील सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते अमित सर्जेराव पडियार पैलवान यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर यासह विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। धरणगुत्ती येथील पडियार समाजाचे युवा नेते अमित सर्जेराव पडियार पैलवान यांच्या 27व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अमित पडियार प्रेमी अनेक लोकांनी रक्तदान करत अमित पडियार यांना वाढदिवसाच्या भरीव शुभेच्छा दिल्या। यावेळी 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर अनेक ग्रामस्थांनी आणि रुग्णांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। युवा नेते अमित पडियार यांच्या सामाजिक कार्यातील योगदान पाहता गेल्या 5 वर्षांपासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्याचे वाटप, स्वच्छता मोहीम यासह विविध उपक्रम राबवले जात आहेत। या सर्व उपक्रमांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। यावर्षीही हिंदरत्न खासदार प्रकाश बापू पाटील रक्तपेढीच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये तब्बल 80 जणांनी रक्तदान केले। आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिरासाठी हिंदरत्न खासदार प्रकाश बापू पाटील रक्तपेढी रुग्णालय सांगलीचे डॉक्टर महादेव सरगर, आशा आदाटे, प्राजक्ता पाटील, प्रकाश कन्नुरे, ऐश्वर्या चव्हाण, ओंकार पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभले। सामाजिक कार्यकर्ते अमित पडियार पैलवान यांना श्री दत्त कारखान्याचे संचालक व धरणगुत्तीचे माजी सरपंच शेखर पाटील, माजी सरपंच चिमासाहेब जाधव, भालचंद्र लंगरे, उद्योगपती मनोहर माळी, अजिंक्य पाटील, आलोक मोरे, बाळासाहेब जाधव, अमोल जगदाळे, सदाशिव पडियार, सर्जेराव पडियार, रवी पडियार, सुरेश पडियार, आनंद पडियार, वसंत पडियार, बजरंग भोसले, संजय जाधव, अमोल कांबळे, अमोल कोळी, रघुनाथ पडियार, आकाश पडियार, अजय पडियार यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि विशेष करून धरणगुत्तीतील जनतेने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ।